नेमकं या हॉटेलचं नाव असंच का ठेवलं असेल? तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण आणि हे दोघं आर्यन आणि वैष्णव चव्हाण. आम्ही तिघांनी मिळून ठरवलं बाहेर जाऊन थोडा फेरफटका मारून येऊ. पण प्लॅन मध्ये अचानक एक वेगळा ट्विस्ट आला. फिरण्याच्या नावाखाली आम्ही डायरेक्ट झुडिओ मध्ये एंट्री घेतली. आता आलोच तर खरी, मग म्हणलं चला फक्त बघू काय घ्यायचं काय नाही. पण झुडिओ मध्ये पाऊल टाकता सगळा प्लॅन चेंज झाला. या एका शर्ट आणि पॅन्टवर नजर गेली, मग काय मागे फिरायचा प्रश्नच उरला नाही. मग एक दोन म्हणता 4-5 ड्रेस आवडले. मला वाटलं मीच घ्यायलो काय एवढे जास्त कपडे, पण नाही, या दोघांनी पण बरेच कपडे सावरले होते. चला म्हणलं मग आता घेतल्याचं ट्राय पण करून बघू, म्हणून आवडलेले सगळे कपडे घेऊन आलो ट्रायल रूम मध्ये. मग काय आरशासमोर उभं राहून स्टाईल चेक चालू झाला. दिसतो की नाही एक नंबर कडक? कमेंट मध्ये नक्की सांगा. मग नंतर सगळ्या कपड्यांचं बिल केलं आणि निघलो झुडिओच्या बाहेर. साधा फेरफटका हळूहळू प्रॉपर शॉपिंग राऊंड मध्ये कधी बदलला समजलंच नाही. मग काय शॉपिंग झाल्यावर थांबायचं काही कारणच नव्हतं, म्हणून थेट शूटच्या लोकेशन कडे रवाना झालो. इथं आले की शॉपिंग मूड मधून लगेच वर्क मोड मध्ये स्विच झालो. म्हणून आधी आपला मोबाईल हातात घेतला, आर्यन भावाचा कॅमेरा सुरू केला आणि कोणताही वेळ न घालवता शूटला सुरुवात केली. शूट करता करता वेळ कसा निघून गेला कळालंच नाही. मग नंतर शूट संपल्यानंतर सगळी शूटर गँग एकत्र जमली आणि आजच्या शूटला करून टाकला दी एंड. आता शूट तर संपला होता, पण एक महत्वाचं काम अजून बाकी होतं, ते म्हणजे पेटपूजा. म्हणून पहिले 2 स्विचच्या स्पिन निघलो मग हॉटेलकडे. इथं हॉटेलचं नाव दिसलं की मी थोडा सायलेंट झालो, कारण नावात तसं होतं करवली. असं म्हणलं राहू दे, आपल्या नावावरून काय करायचं, आपण आपलं महत्वाचं जेवायचं काम करून घेऊत म्हणलं. म्हणून पहिले पोटभर जेवण करून घेतलं आणि निघलो आपल्या फ्लॅटकडे. आणि हो, पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका, कारण पुढच्या ब्लॉग मध्ये एक मोठी हस्ती दिसणार आहे तुम्हाला. त्यासाठी आताच लाईक अँड फॉलो करून घ्या.